माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये. लाज वाटली हवी तर आपल्या दुर्गुणाची. आजचा दिनविशेष. जन पलभर म्हणतील हाय हाय या गीतेने सर्वांना वेळ लावणारे राजकवी भा. रा. तांबे यांचा जन्म 1873. सकारात्मक दृष्टी. अनेक महापुरुषांनी सांगितलेले उपाय करून थकलेला एक तरुण स्वामी विवेकानंदांजवळ आला व म्हणाला, स्वामीजी, तासनतास बंद खोलीत बसून मी ध्यानधारणा करतो, परंतु मनाला शांती लाभत नाही. यावर स्वामीजी म्हणाले, सर्वप्रथम खोलीचा दरवाजा उघडा ठेव. आपल्या जवळपास राहणाऱ्या दुःखी, रोगी व भुकेल्या माणसांचा शोध घे. त्यांना यथाशक्ती मदत कर. यावर त्या तरुणाने आपली शंका विचारली, एखाद्या रोग्याची सेवा करताना मी स्वतःच आजारी पडलो तर? विवेकानंद म्हणाले, तुझ्या या शंकेने मला असं वाटतं की प्रत्येक चांगल्या कार्यात तुला काहीतरी वाईट दिसतं, म्हणून तुला शांतता लाभत नाही. सत्कार्याला उशीर लावू नये, त्याचप्रमाणे कधी उणीवाही शोधू नये. हाच मनशांती मिळवण्याचा मार्ग आहे. साहित्य संमेलन. सामाजिक गरज. साहित्य संमेलन ही काळाची गरज आहे. हा साहित्य व्यवहारातील उत्सवच आहे. ही सामाजिक गरजच आहे. यातून पारदर्शक विचारमंथन होते, साहित्यिक संबंध सुदृढ होतात, असे मत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी सासवडच्या 87व्या भारत मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना व्यक्त केले. पहिली सार्वत्रिक निवडणूक. भारतीय लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला असल्याने निवडणुकीच्या माध्यमातून सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा 1952 मध्ये सुरू झाली. स्वतंत्र भारतातील पहिल्या 2 निवडणुकींवर देखरेख ठेवण्याचे काम निवडणूक आयुक्त सुकुमार सिंह यांनी पार पाडले. स्वयंसिद्ध बहिणाबाई. जानकी व आऊजी कुलकर्णी या दाम्पत्याच्या पोटी वेरूळ जवळील देवगावी बहिणाबाईंचा जन्म झाला. तिच्या वयाच्या 3ऱ्या वर्षी 30 वर्षाच्या बिदरराव श्री गंगाधर पाटकरशी तिचा विवाह लावण्यात आला, जो अग्नी जैसा तामसी होता, कर्मठ होता, भूताखेताची विद्या जाणणारा होता. अशा बौद्धिक व शारीरिक विसंगतीतून बहिणाबाईच्या संसाराची सुरुवात झाली. देवगाव माझे माहे साधनी अशी आपल्या आत्मचरित्राची सुरुवात करणाऱ्या बहिणाबाईने आपल्या आयुष्याचा पूर्वार्धात घडलेल्या घटना, भेटलेली माणसं व तिला भोगाव्या लागलेल्या यातना याचे सरळपणाने पण अतिशय अलिप्तपणे निवेदन केले आहे. मुलांना नकार पचवायला शिकवा. आजच्या मुलांना मागण्या चारही बाजू वाढत आहेत. एक मागणी पूर्ण करावी तोवर दुसरी मागणी पुढे येते. सामान्य पालकही जीव तोडून पैसे नसले तरी या मागण्या पूर्ण करण्यासाठी धाडसतात. मुलांचा हौस मज्जा पुरवाव्या असं सगळ्यांनाच वाटतं. पुन्हा त्यांच्या मित्रांना या गोष्टी विचारायला मिळतात आणि आपणही घ्यायला हवे असं एक दृश्य धडपडत पालकांवर येते. त्यामुळे मुलांनाही काही मागितलं तरी ते मिळणारच आणि मुलांनाही असंच वाटतं की जे मागितलं ते मिळायच हवं. हुतात्म्यांचे स्मरण. शहीद व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिश भारतात राज्यकर्ते बनले. इंग्रजांच्या जुलमी सत्तेपासून मातृभूमीला मुक्त करण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हसत हसत छातीवर गोळ्या झेलल्या. भारत माता की जय चा जयघोष करत फासावर गेले. पैशाचे चलन सध्या सुरू झाले. सामान्यपणे चलन याचा अर्थ वस्तू विकत घेण्याकरिता सरकारने भरलेली नाणी व छापलेल्या नोटा असा होतो. संपूर्ण जगाचा व्यापार आधार हे चलन आहे. उत्तर अमेरिका हा खंड पूर्णपणे पृथ्वीच्या उत्तर अर्धगोलाकार आहे. या अमेरिकेचा उत्तर उपखंड असे म्हणतात. उत्तर अमेरिकेच्या उत्तरेला आर्क्टिक महासागर आणि दक्षिणेला पॅसिफिक महासागर तर दक्षिणेला दक्षिण अमेरिका व कॅरिबियन समुद्र आहे. न उडणाऱ्या डोडोविषयी तर आपण जाणून घेतले. न उडणारा आणखीन एक सध्या अस्तित्वात असलेला पक्षी आहे किवी. किवी फळ तुम्हाला नक्की माहिती असेल, पण किवी हा पक्षी आहे आणि तो केवळ न्यूझीलंडमध्येच आढळतो.